गेल्या 7 वर्षांपासून निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। एका याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं नव्या प्रभाग रचनेसह निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत। राज्यातल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका या नव्या प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह घ्यायला सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दाखवलाय। यासंबंधी नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावल्या। 24चा जो आमचा निर्णय होता त्या निर्णयानुसार 27% जागा या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षित ठेवूनच या निवडणुका लगेच घेण्यात यावा। म्हणजे हे ओबीसींच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। आणि दुसरी म्हणजे जे पण कोण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इच्छुक असलेले लोकप्रतिनिधी आहेत ती नागरिकांसाठी पण चांगली बातमी आहे की निवडणुका झाल्यानंतर लोकप्रतिनिधी सभागृहात जातील आणि त्यांचे मग जे काय प्रश्न प्रलंबित असतील, काही विकास कामं असतील ते होतील। म्हणून नागरिकांसाठी, लोकप्रतिनिधींसाठी आणि ओबीसींसाठी आज खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस आहे। सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे। दुसरी मागणी त्यांनी केली होती की 2022 मध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे, म्हणजे 3चा प्रभाग वगैरे अशा प्रकारची जी रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा। आपल्याला माहिती आहे की तो कायदाच आपण रद्द केला होता। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आता 2022 प्रमाणे नाही तर 2017 प्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील। त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या। आम्हाला अतिशय आनंद आहे की आता ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं। आमच्या सर्व मागासवर्गीय बांधवांना, भगिनींना मोठा दिलासा आहे। सुप्रीम कोर्टाचे आम्ही लाख आभार मानतो की त्यांनी जे आहे आम्हाला आमचा न्याय परत मिळवून दिला। ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ते अडथळे सन्माननीय सुप्रीम कोर्टाने आता पूर्णपणे दूर केलेले आहे। सर्वोच्च न्यायालयाने जो आज निकाल दिलेला आहे त्याचप्रमाणे ह्या सगळ्या निवडणुका होणार आहे। प्रभाग रचनेचं काम हे मुळात सुरू झालेलं आहे। महानगरपालिकेचं मला वाटतं सगळा प्रभाग रचना आता संपूर्ण झालेल्या आहेत आणि 6 तारखेला ते सर्व सबमिट सुद्धा निवडणूक आयोगाकडे करणार आहे। महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील यांच्या सगळ्या प्रोसेसचे आदेश मुळात महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयोगाने त्या संबंधित अधिकाऱ्याला दिलेले आहेत आणि त्यानुसार काम आमचं चालू आहे। हे सर्वोच्च न्यायालयाने जो निर्देश दिला त्या निर्देशानुसार आता निवडणूक आयोग या संदर्भातही पुढील कार्यवाही करेल। 27% पर्यंतच्या आरक्षणामध्ये सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला, जरी अजून तो निर्णय उपलब्ध झाला नसला तरी जी माहिती घेतली त्यामध्ये साधारणतः अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण काढल्यावर शिल्लक जागेमध्ये 27% आरक्षण दिलं जाणार आहे। आणि याचा निश्चितपणे ओबीसी समाजाला हे आरक्षण शिल्लक जागेतून मिळत असल्याने थोडंसं जास्तच 27%पेक्षा जास्त जागा या साधारणतः उपलब्ध होतील। ओबीसी अनेक वर्षापासून ह्या लढ्यामध्ये आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका न होण्याचं एक प्रमुख कारण ओबीसींना त्यांचा हक्क डावलला जातोय अशी भावना तयार झालेली। आज त्या दृष्टीनं निकाल दिलेला आहे। ओबीसींचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणात आता आरक्षण व्हावं अशी त्यांची मागणी आहे जी रास्त आहे। आणि त्यासाठी मला खात्री आहे की जो निकाल लागला आहे त्यातही ओबीसींना त्यांचं अधिकाराचं प्रोटेक्शन होईल। सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा काही रिट याचिका दाखल केल्या होत्या त्यावर आज त्यांच्या तोंडावर मारलेली सुप्रीम कोर्टाने चपराक आहे। खरं तर ओबीसींना न्याय देण्याचं काम सुप्रीम कोर्टाने दिलं। सुप्रीम कोर्टाचे आम्ही आभार मानतो। तर ओबीसी समाज बांधवांच्या वतीने आम्ही सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो। आणि ज्या लोकांना अनेक वेळा सांगून सुद्धा जर कळत नसेल की ओबीसींच्या आरक्षणाला विरोध करून कुठलाही फायदा होत नाही, त्या बिंडोक आणि जातीवादी लोकांच्या थोबाडात एक चांगली चपराक मारलेली सुप्रीम कोर्टाने आता तरी त्यांनी या गोष्टीचा बोध घ्यावा आणि इथून पुढे ओबीसीच्या नादाला लागू नये, सुप्रीम कोर्टाच्या नादाला लागू नये। सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक असा निर्णय देऊन या देशातील ओबीसी समाजाला जो एक दिलासा दिलेला आहे, न्याय दिलेला आहे, त्याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचे सर्व ओबीसी समाजाकडून आभार मानतो।
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.